वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असताल. आज माझी मम्मी करणार आहे गुलची आणि तंदुरी रोटी आणि ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तो गाईस हे पहा, हे पीठ तयार केलेलं आहे. ज्यामध्ये मैदा आहे, साखर आहे आणि तेल आहे, मीठ आहे आणि दही आहे. एवढे सगळे प्रकारांनी हे सगळं केलेलं आहे आणि याच्यामध्ये मैदासुद्धा आहे गाईस. 10-15 मिनटं आपल्याला सेट करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते लाटून त्याचं सगळं करणार आहे. ते तुम्हाला पुढे दाखवेल मी. मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छोटंसं पीठ घ्यायचं गाईस आणि मग मैद्याला हे करून त्याला सर्कल शेपमध्ये करायचं आहे आणि मग त्याला लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गाईस आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ना ती चिरून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे असं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे मी लाटत आहे हे पहा. असं लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती असं कोथिंबीर टाकायची आहे हे पहा आणि मग त्याच्यावरून डबल लाटून घ्यायचं आहे. पतली लेअर करायची, तेवढी पण जास्त नाही, मीडियम ठेवायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर गाईस ह्याला आपल्याला तवावर टाकायचं आहे. तवा टाकलेला आहे त्याच्यात जास्त पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावरती परात टाकून टाकायचं आहे लवकर. हे पहा आपला कुलचा गाईस हे पहा रेडी होत आहे कुलचा. आणि ना त्याच्यानंतर परात काढली होती गाईस आणि त्याच्यानंतर असं फुगत आहे ते पहा गाईस. आणि हे तुम्हाला रेडी झाल्याच्यानंतर मी दाखवते कुलचा. त्यानंतर आपल्याला करायची आहे तंदुरी रोटी. मग हे झाल्याच्यानंतर तुम्हाला तंदुरी रोटी बी दाखवेल मी. हे पहा तंदुरी रोटी बनवत आहे मम्मी. सगळ्यात पहिलं त्याला लाटून तव्यावर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं भाजून आणि ह्याच्यावर गॅसवरती असं करायचं आहे. आता मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं पीठ घेतले मम्मीनं आणि त्याच्यानंतर असं सर्कल शेपमध्ये असं लाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर गाईस आपल्याला चपातीवानी काय करायचं माहिती का, तेलावर ह्याच्यावर टाकायचं आहे. हे पहा तव्यावर टाकायचं आहे. सो हे पहा गाईस तव्यावर टाकलेलं आहे मम्मीनं आता माझ्या. आता इथं थोडासा वेळ भाजू द्यायचा आहे आणि मग इकडल्या गॅसवरती त्याला थोडंसं जास्त भाजायचं आहे. हे पहा गाईस असं आपल्याला द्यायचं आहे, भाजून द्यायचं आहे. हे पहा गाईस. सो हे पहा गाईस असं आपल्याला ठेवायचं आहे आणि आता हे नंतर फुगते बघा. त्याला थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे आणि लगेच असं पलटून घ्यायचं आहे आणि मग आपली गरम गरम तंदूर रोटी भाजत आहे पहा. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा गाईस. खूपच छान रेसिपी आहे आणि तुम्हाला लास्टला फायनल लुक बी दाखवणार आहे ह्याचा गाईस. कसं लागत आहे ते बी दाखवणार आहे तुम्हाला. हे पहा. हे पहा गाईस तंदुरी रोटी झालेली आहे आपली आता तयार. हे पहा. आता हे पहा गाईस ही बी तंदूर रोटीच आहे गाईस. हे पहा. हे पहा गाईस आता ही पण तंदूर रोटी झालेली आहे गाईस. तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो गाईस आता आम्ही तुम्हाला फायनल लुक दाखवतो. सो गाईस आता मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हे पहा गाईस आपली तंदुरी रोटी आणि उच्छा तयार झालेला आहे. हा आहे उच्छा आणि ही आहे तंदुरी रोटी आणि ह्याला तुम्ही कोणत्याही बी भाजीसोबत खाऊ शकता. आम्ही शेवग्याच्या शेंगाच्या भाजीसोबत खात आहोत. गाईस तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा दुसऱ्यांसोबत आणि तुम्ही पण ही ट्राय करून बघा. खूपच छान रेसिपी आहे. मी भेटते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.